स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी स्वामींसाठी फक्त 2 ओळी बोलाव्याशा वाटत आहे. खरं तर स्वामींसाठी काही लिहायचं म्हटलं किंवा काही बोलायचं म्हटलं तर आभाळाचा कागद केला आणि समुद्रा इतकी शाई घेतली तरीही शब्द अपुरे पडतील. पण तरीही हा छोटासा प्रयत्न. नको अंत पाहू त्वरे धाव घेई, नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई. स्वामी भक्त हो, आयुष्यात कितीही खंबीर होण्याचा प्रयत्न केला तरीही कधीतरी कुठेतरी काहीतरी इतकं खोलवर तोडून टाकतं ना की आपण इतरांसमोर व्यक्त होऊ शकत नाही. आपल्या भावना इतरांसमोर आपण मांडू शकत नाही, कारण त्यावेळेस आपल्याला एका गोष्टीची जाणीव असते की आपलं असं हक्काचं कुणीही नाही, आपल्याला समजून घेणारी व्यक्ती ह्या जगातच नाही. आणि मग अशा वेळेस आपल्याला आठवतात ते आपले स्वामी. आपण स्वामींसमोर बसतो आणि स्वामींना सगळं काही आपल्या मनातलं सांगतो. आणि जेव्हा आपण स्वामींसमोर बसून आपल्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरंच थोड्या वेळाने आपल्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. आणि एकदा की अश्रू येऊन गेले की मग आपल्याला थोडंसं हलकं वाटतं. आणि जेव्हा आपल्याला हलकं वाटतं ना, तेव्हा समजून घ्यावं की स्वामी महाराजांनी स्वतः आपल्या डोक्यावरून हात फिरवला आहे आणि आपल्याला आधाराचा हातही दिला आहे. तर हा अनुभव अनेक स्वामी भक्त घेत असतात. तुम्हालाही हा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. आणि आजचा स्वामी संदेश देखील शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय अनमोल संदेश देत आहेत ते. स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर 2 अंक दिसत आहे. त्या 2 अंकांपैकी 1 अंक तुमच्यासाठी निवडा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या. तर बघा, ज्यांनी 99 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय संदेश देत आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात की अरे, माणूस काय आहे, माणूस कोण आहे हे महत्वाचं नाही, तर त्या माणसामध्ये काय आहे हे जास्त महत्वाचं असतं. जे बदलता येईल ते बदलायला हवं, आणि जे बदलताही येत नाही आणि जे स्वीकारणंही अशक्य होऊन जातं अशा गोष्टींपासून मात्र दूर जाता यायला हवं. परंतु स्वतःला मात्र नेहमी आनंदी ठेवता यायला हवं. अरे, भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्यासाठी आधी रुजावं लागतं आणि चमकण्यासाठी आधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक, जे काही शिकवताना ते कुठलीच पदवी तुला शिकवू शकत नाही. म्हणून हे देखील तुला शिकून घ्यावं लागतं आणि स्वतःला त्याही परिस्थितीत आनंदी ठेवावं लागतं. अरे, दुःखात फक्त एकच बोट तुझं अश्रू पुसतं आणि आनंदात मात्र तुझे 10 बोटं एकत्र येऊन तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात. जर तुझे स्वतःचे अवयव तुझ्या बाबतीत असं वागत असतील तर या जगाकडून तू वेगळी अपेक्षा कशी करू शकतो? म्हणून वेगळी अपेक्षा ह्या जगाकडून करू नको, तर स्वतःकडून कर. स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर त्यासाठी तुला तुझ्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. सुख काय आणि दुःख काय, त्याही परिस्थितीत स्वतःला आनंदित ठेवता यायला हवं. आणि ज्याला ह्या गोष्टी जमतात तोच खऱ्या अर्थाने परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. अरे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संकट येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस आणि सुखाचे क्षण येतील तेव्हा सत्मार्गाला मात्र सोडू नको, सत्मार्गाला मात्र सोडू नकोस. हे बघ, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, स्वतःला समाधानी ठेवण्यासाठी तुला फक्त तुझ्या गुरुची गरज असणार आहे. आणि तुझा गुरु तुझीही स्वामी माऊली आहे. त्यामुळे आमचं नाम सदैव मुखात ठेव. दुःख आलं तरीही कोसळू नको आणि सुख जरी तुझ्या वाट्याला आलं तरीही उसळू नको. त्या सुखात आणि दुःखात आम्हाला सोडू नको. आमचं नामस्मरण करत राहा. जेव्हा तू आमचं नामस्मरण करतो तेव्हा प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आम्ही तुला देत असतो. आणि तुझ्या सोबत राहून तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजेच 55 हा नंबर निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे जितकं कमी तू या जगाशी वास्ता ठेवणार तितकंच तुला सुखाची प्राप्ती होणार, तितकाच तुझ्या जीवनाचा रस्ता सुखाचा आणि सोपा होणार. म्हणून शक्य तितकं ह्या जगापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न कर. हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये सोन्याला घासून बघितलं जातं, चंदनाला उगाळून बघितलं जातं. झीज ही नेहमी खऱ्याचीच होते हेच या दोनही गोष्टी सिद्ध करतात. खऱ्याचा खरेपणा हा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो. म्हणून या गोष्टींचा तू विचार करू नकोस. तू फक्त आमचा आहे, आमचा भक्त आहे हे विसरू नको. अरे आमच्या दरबारात बसणं म्हणजे तुझी काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, नाहीतर या परब्रह्मासमोर बसणं म्हणजे साधा खेळ नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामी राजभेटी, म्हणून झाल्या स्वामी राजभेटी. आणि आपली भेट झाली आहे तर नक्कीच तू आपल्यातलं हे नातं जपण्याचा प्रयत्न कर. आपली भेट झाली म्हणजे ती आपोआप घडली नाही, तर आम्ही जाणून बुजून घडून आणलेली ती योजना आहे. तुझी आणि आमची भेट होणं ही तुझी इच्छा नसून आमचीच इच्छा आहे. आणि म्हणून आमच्या इच्छेचा मान ठेव, आमच्या इच्छेचा आदर कर आणि आमच्या भक्तीत रममाण हो. अरे जो भक्त सदैव आमच्या भक्तीत तल्लीन होण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताचा हात आम्ही कधीही सोडत नाही. या जगाच्या चकमकीत जगण्यापेक्षा आमच्या नामस्मरणात तल्लीन व्हायला शिक. जेव्हा तू आमचं नाम घेणार आहे, जेव्हा आमचं स्मरण करणार आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या या जीवनाला अर्थ प्राप्त होणार आहे. या स्वार्थी जगामध्ये तुझ्या भावनांचा बाजार मांडू नको, कारण तू जेव्हा या जगासमोर तुझ्या भावना व्यक्त करणार तेव्हा तुझं फक्त हसू होणार. जेव्हा या लोकांसमोर तू तुझं दुःख सांगणार तेव्हा देखील तुझ्या दुःखाची मस्करी उडवली जाणार, पण तुझ्या भावना मात्र या ठिकाणी कुणीही समजून घेणार नाही. म्हणून तुझ्या भावना, तुझं दुःख, तुझं सुख, तुझा आनंद सगळं काही व्यक्त करण्यासाठी तुझी हक्काची जागा म्हणजे तुझी स्वामी माऊली, तुझ्या स्वामींचा निवास. अरे आमच्याकडे ये आणि आमच्याजवळ तुझं मन मोकळं कर. जेव्हा जेव्हा विश्वासाने तू आमच्याकडे येतो आणि तुझ्या भावना व्यक्त करतो तेव्हा आम्ही देखील तुला मिठीत घेतो आणि तुझ्या डोक्यावरून मायेनं हातही फिरवतो. हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतो, पण तो अनुभव घेण्यासाठी आमचा भक्त मात्र तेवढा परिपक्व असावा लागतो. जो भक्त विश्वास ठेवून आमच्या मार्गात राहतो आणि सातत्याने आमचं नाम घेतो अशा भक्ताला असे अनुभव नक्कीच येतात. वेळेपेक्षा जास्त महाग तुझ्या मनातील भावना आहेत आणि ज्याला या समजतात त्यांच्यावरच त्या खर्च करायला हव्या. तुझ्या भावनांची किंमत ज्या ठिकाणी केली जाईल त्याच ठिकाणी तुझ्या भावना व्यक्त करायला शिक. आणि तुझ्या भावना म्हणजेच आमच्या भक्तांच्या भावना आम्हाला देखील प्राणाहून प्रिय असतात आणि आम्ही त्या जपण्याचा प्रयत्न करतो. त्या कुणाकडून दुखावल्या जाऊ नये यासाठी आम्ही देखील धडपड करतो, पण तुला देखील त्यासाठी आम्हाला तुझ्या अंतर आत्म्यात जागा द्यायला हवी. अरे तू जेव्हा तुझ्या अंतरात्म्यात आम्हाला स्थान देतो तेव्हा आम्ही देखील तुला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कुठला अंक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.